ते विजापुरात आदिलशाला कळालं, तो हादरला, घाबरला. चढण्यामध्ये पूर्ण गड आपण जिंकला. हे आपलं दुर्दैव म्हणावं लागेल, कारण ही लढाई अशी झाली, मराठ्यांना मराठ्यांबरोबर लढावं लागलं. आपल्या महाराष्ट्रात राजांची पहिली मूर्ती कुठं बसली तर ती ही आणि इथं प्रतापगडावर 3500 फुटावर पाणी. कड्यावरनं लोटणं म्हणजे कडेलोट, सजाय मौत. आज आपण भेट देणार आहोत एका अशा ठिकाणी जिथे इतिहासाने आपला ठसा उमटवला आहे आणि जिथे इतिहास, निसर्ग, ऍडव्हेंचर तिन्ही एकत्र भेटतात, ते म्हणजे प्रतापगड किल्ला. 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा भव्य किल्ला बांधला आणि इथेच याच गडावर अफजल खानाचा पराभव झाला होता. इमॅजिन करा, तलवारी, रणघोष आणि शिवरायांचा धाडसी निर्णय. ही जागा आजही त्या शौर्याची साक्ष देते. आजच्या टूर मध्ये आपण पाहणार आहोत किल्ल्यांच्या भव्य तटबंदी, जुनी मंदिरे, गोष्टी सांगणारे दरवाजे आणि हो, शॉपिंग ऑप्शन ही आहेत इथे, तेही मी तुम्हाला दाखवेन. या टूरची खास गोष्ट म्हणजे आम्ही घेतला इथे एक स्थानिक गाईड, ज्यांनी इतिहास अगदी जिवंत करून दाखवला. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रतापगड टूर नंतर आम्ही इथेच असलेले शिवकालीन खेडेगावला पण भेट दिली आहे आणि तिथे तुम्हाला महाराजांच्या काळातले जीवन कसे होते ह्याचा अनुभव होईल. सोबतच शेअर करणार आहे आम्ही अनुभवलेल्या अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा स्वाद, जो तुम्ही नक्की ट्राय केला पाहिजे. चला तर मग प्रतापगडाच्या शौर्य कथांचा साक्षीदार होऊया. तर आपल्याला जायचं आहे इथे. आम्ही तर आमच्या कारने आलो आहोत, पण बसेस किंवा प्रायव्हेट व्हेकलने सुद्धा येऊ शकता तुम्ही. ही बघा महाबळेश्वर दर्शन बस दिसली आम्हाला इथे. वरती पार्किंग फुल होती, सो आम्हाला इथे खालीच गाडी पार्क करावी लागली आणि जिथे आम्ही पार्क केली आहे तिथे तरी पार्किंग फ्री आहे. ही फर्स्ट प्लेस असेल महाबळेश्वर मध्ये जिथे पार्किंगचे पैसे नाही द्यावे लागले आम्हाला. इथे आम्ही गाईड साठी पेमेंट केले 600 रुपीज पर ग्रुप. बरं, आपण आता हा किल्ला पाहायला चाललोय. या गडाचा इतिहास आहे 400 वर्षापूर्वीचा. सुरुवातीला पाहिलं या डोंगरावरती गड नव्हता. तुम्हाला प्रश्न पडेल हे कसं असेल. तुम्ही आता येताना बाजूला डोंगरदाऱ्या पाहिल्या, हा डोंगर असाच होता. बरं, या भागामध्ये फिरताना तुम्हाला एक अनुभव आला, इकडे जंगल भरपूर आहे. आज विचार करा, आपल्या काळात एवढं जंगल आहे तर महाराजांच्या काळात किती होतं. 4थीच्या पुस्तकात नोंद आहे की खरंच सूर्य उगवला त्याची किरणं दिवसभर जमिनीला स्पर्श करत नव्हती आणि या जंगलात हत्ती हरवला सापडणं मुश्किल, एवढं घनदाट जंगल. बरं, एवढं जंगल असताना जंगलामध्ये लोक राहत होती, म्हणजे छोट्या वाड्या होत्या, वस्त्या होत्या. आपल्या काळामध्ये वाड्या वस्त्यांची मोठमोठी गावं झाली. प्रतापगडाच्या या परिसरात गावं किती आहेत? 1-2 नाही, 105. एकनाथ शिंदे साहेबांचं गाव पण त्याच्यामध्येच आहे. पण 105 मध्ये एक गाव असं आहे, ते या गडाच्या जवळ पायथ्याला आहे. तुम्ही आता गाडीने तिथून गडावरती आलाय. एका गावावरनं हा सगळा परिसर ओळखतात. 105 गावाचा परिसर हा एका गावावरनं ओळखतात. त्या गावाचं नाव आहे जावळी आणि इतिहासात गाजलेलं या गडाच्या चारी बाजूला जावळीचं खोरं. मग आता ही जी जावळी आहे ही होती कुणाकडं? चंद्रराव मोरे. मग त्यावेळेला इथं गड किल्ला नव्हता, पण विजापूरचा बादशाह आदिलशाह त्याची सत्ता इकडे होती. गोष्ट आहे ना विचार करण्यासारखी आहे, कारण या डोंगरापासून विजापूर म्हटलं तर ते आलं कर्नाटक बॉर्डर, 350 किलोमीटर लांब. एवढ्या लांब विजापूर आहे. आदिलशाहची सत्ता इकडे. आपल्याला अंदाज येतो की आपल्या महाराष्ट्रात आपल्यावर या लोकांची किती दहशत असेल याचा विचार करा. शिवरायांनी काय केलं? 18 पगड जात एकत्र केली, निर्माण झालं हिंदवी स्वराज्य. मग स्वराज्याचा असा निर्णय की आपण आदिलशाहचं गुलाम होऊन जगण्यापेक्षा आपण आपलं वेगळं राज्य निर्माण करू. आता बघा, काळ असा आहे की ज्याला वेगळं राज्य निर्माण करायचं त्याला गरज आहे गड किल्ल्यांची. गड लहान असो किंवा मोठा, म्हणजे या जावळीमध्ये आपल्याला गड बांधावा लागेल. जावळीमध्ये गड बांधायचं ना, पाचगणीचं पठार आहे, महाबळेश्वर आहे, हा गड तिकडे बांधता आला असता. शिवरायांनी याच डोंगरावर गड का बांधला? 2 कारणं महत्वाची. पहिलं कारण आपल्याकडे सैन्यबळ कमी आणि दुसरं कारण गडाच्या टॉपला गेलं, चांगलं वातावरण असेल, आपल्याला दुर्बीनची गरज लागत नाही. या गडावरनं मागच्या बाजूला कोकणातलं खेड, पोलादपूर, महाड आणि रायगड दिसला जातो आणि या बाजूला कोयना नदीपर्यंत दिसतो तो घाट. मग शिवरायांनी काय विचार केला, जर आपण या डोंगरावर गड बांधला तर कमी लोकांमध्ये एका वेळेला कोकण आणि घाट याच्यावर नजर ठेवता येईल. म्हणून त्यांनी काय केलं, हा जो डोंगर आहे हा गडाकरता जावळीच्या गावात मोऱ्याकडे मागितला. आता मोरे आपलाय, महाराजांनी त्याला समजवलं, तू डोंगर मला दे, मी डोंगरावर गड बांधतो, तुला गडाचा राजा बनवतो.
अर्थ असा झाला, दोघं हिंदू आहे, एकत्र आलो, आपली ताकद वाढेल, आपल्या हिंदूंचं स्वराज्य घडेल. म्हणजे महाराजांनी या पद्धतीने या मोऱ्याला समजवलं. पण मोरे हिंदू असला ना तरी मांडलिक कुणाचा? आदिलशाचा. त्याने काय केलं, हा डोंगर द्यायला इन्कार केला. आता मराठ्यांपुढं पर्याय एकच, मोऱ्याबरोबर लढायचं. हे आपलं दुर्दैव म्हणावं लागेल, कारण ही लढाई अशी झाली, मराठ्यांना मराठ्यांबरोबर लढावं लागलं. आणि या लढाईत महाराजांनी मोऱ्याला मारला. जावळीचं सगळं खोरं हे स्वराज्यात आणलं, म्हणजे जावळी जिंकली. आणि त्याच्यानंतर डोंगरावर गड बांधला. तुम्हाला कोणी विचारलं ना प्रतापगडाचं वैशिष्ट्य काय, छत्रपतींनी स्वतः बांधला तो प्रतापगड, आणि मराठ्यांनी स्टार्ट टू एंड बांधलाय तो प्रतापगड. हे याचं वैशिष्ट्य. ही साईड वॉल पाहताय, तटबंदी. मग गडाची जी तटबंदी आहे ना 5 किलोमीटर आहे. मग गडाचा आतला परिसर किती आहे? 52 एकर, 52 एकर. आणि सी लेवल गडाची हाईट काय? 3500 फूट. एवढ्या उंचावर हिरोजी इंदुलकर यांनी गडाचं बांधकाम चालू केलं 1656 आणि गड बांधून पूर्ण झाला 1658. किती? अवघ्या 2 वर्षात. आज आपण आपल्या काळात पाहिलं JCP फॉकलँड मशिनरी असताना ग्राउंड लेवलला राहतं घर 2 वर्षात होत नाही. त्यांनी एवढा मोठा गड अवघ्या 2 वर्षामध्ये बांधला. हा इतिहास आहे. प्रतापगड ज्यावेळेला 2 वर्षात बांधला ते विजापुरात आदिलशाला कळालं, तो हादरला, घाबरला. त्याने विजापुरात ऐलान केलं, पैजेचा विडा लावला, दरबार बोलवला. अट अशी आहे, जो माणूस विडा उचलून शिवाजी राजाला जिवंत किंवा मुर्दा विजापुरात हजर करेल, माझं विजापूरचं अर्ध राज्य त्याला मी इनाम देईन, बक्षीस देईन. अर्ध राज्य इनाम देऊन दरबारामध्ये बांगड्या भरायची वेळ आली. तो विडा उचलायला कोणी तयार नाही. विडा उचलला कोणी? जावळीवर असलेला सुभेदार, जो त्यांचा माणूस होता आणि राहिला वाईला होता पाचगणीच्या पुढं. त्याचं नाव आहे अफजल खान. म्हणजे खान इथला सुभेदार आहे. जंगलातल्या पाऊलवाटा, रस्ते त्याला सगळं माहिती आहे. खानानं पैजेचा विडा उचलला. त्याने कबूल केलं, माझ्या ताकदीपुढं शिवाजी राजा म्हणजे डोंगरातला उंदीर मी जिवंत किंवा मुर्दा विजापुरात आणतो. महाराजांना डोंगरातला उंदीर म्हणणारा अफजल खान या जावळीमध्ये आला ना, एकटा नाही, 12,000 सैन्य घेऊन. शिवाजी राजांनी मावळ भागातून 6,000 मावळे गडावर एकत्र केले. खानाची फौज डबल आहे, ताकद अफाट आहे. पण त्यालाही माहिती आहे, सैन्य किती असलं तरी जावळीच्या घनदाट जंगलात जाऊन आपण गडावर डायरेक्ट आक्रमण करू शकत नाही. का? तर हा गड मराठ्यांनी बांधलाय. असं काहीतरी केलं पाहिजे. शिवाजी राजांनी गड सोडला पाहिजे. महाराज मावळ्यांना घेऊन वाई भागात मैदानात आले पाहिजे. मग अफजल खानानं काय केलं बघा, विजापुरातनं फलटण मार्गे वाईला आला. मग विजापूर, पंढरपूर, तुळजापूर ते वाई, त्याला रस्त्यामध्ये हिंदूंची देवळं, मंदिरं लागली ना, मंदिरं तोडण्यात आली. नद्या लागल्या, तिथं गायी कापल्या. हिंदू होते, त्यानं जबरदस्ती पकडलं, त्याने बाटवलं, कन्वर्ट केलं. हे सगळं केलं आणि अफजल खान महाराजांना खलिता म्हणजे पत्र पाठवतो, मी शिवाजी राजाबरोबर तह करायला येतोय, एका मित्रासारखं भेटायला येतोय. आता भेटायला येणारा माणूस या पद्धतीने येत नाही. महाराज त्याला ओळखून होते. खान असा असताना राजांनी जावळीत यायला परवाना दिला. आता याला परवाना मिळाला. 12,000 सैन्य घेऊन बेफिकर होऊन खान जावळीच्या जंगलात आला. तो आणि त्याचं सैन्य जंगलात आलं. आपल्या मावळ्यांनी जंगलातनं परतीच्या वाटा, बाहेर जाण्याचे जेवढे मार्ग आहेत ना, सगळे बंद केले. म्हणजे खानाच्या फौजेला चारी बाजूने वेढा दिला. तो भेटायचं म्हणत होता. याच गडाच्या खाली पायथ्याला, ती तुम्हाला जागा दाखवतो, जंगलामध्ये महाराजांनी भेटीसाठी शामियाना उभारला. त्याला भेटायला महाराज इकडूनच गेले. अंगाला शील केलं म्हणजे चिलकत, जोरोटो, बिचवा आणि हातामध्ये वाघाची नखं घातली. कारणं बरीच आहेत, पण 2 कारणं महत्वाची आहेत. एकटा अफजल खान आहे ना, हत्तीला ताब्यात करेल एवढी त्याच्याकडे ताकद. मग जेवढा ताकदीला आहे तेवढा उंचीला अफाट आहे. खानाची स्वतःची हाईट काय? 7.25 फूट. शिवाजी महाराज उंचीला कमी, 5.25 फूट. महाराज गनिमी काव्याने लढायचे. शामेण्यामध्ये भेट कशी झाली तो जो काही इतिहास आहे तो आपल्या मराठी माणसाला खोलात जाऊन सांगायची गरज नाही. खानाने काय केलं, महाराजांना असं मित्रासारखं गाळा भेटीला बोलवलं. या निमित्तानं बोलवलं. शिवाजी महाराजांची मान डाव्या बगलेमध्ये त्याने जोरात दाबली. चाकूपेक्षा मोठी काठ्यार शिवरायांच्या डोक्यावर आणि पाठाणीवर अफजल खाननं काठ्यारीनं वार केला. जिरोटोपाणी चिलकत होतं, राजे वाचले. मग त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी त्याच्या पोटामध्ये बिचवा खुपसला. वाघनाखाने अफजल खानाचा आतडी पोतळा बाहेर पाडून त्याला मारलं. ते गडाच्या पायथ्याला. अफजल खानाचं पोट फाटलं ना,
शामियानामध्ये जोरजोरात ओरडायला लागला. आतमध्ये झालेला गोंधळ शामियाना बाहेर उभा असलेला त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा त्याला चावू लागली. आतमध्ये काहीतरी घडलं. हा बंडा मागच्या बाजूने आतमध्ये गेला. त्या बंडाने काय बघितलं तर एखादं टरबूज एखादं कलिंगड फुटावं असं खानाचं पोट फुटलंय. आतड्या बाहेर निघाल्यात. तो जमिनीवर पडलाय. आपल्यासमोर शिवाजीराजे बाहेर चाललेत. मागून आलेला बंडा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्याने कमरेची तलवार काढली. महाराजांच्या पाठाणीवर बंडा तलवारीचा वार करणार तर राजांचा अंगरक्षक शामियानामध्ये दाखल झाला. जातीने न्हावी आहे, दानपट्ट्यामध्ये हुशार आहे. नाव आहे जिवा महाल्या सपकाळ. मग जिवा महाल्याने सय्यद बंडाचा तलवारीचा उजवा हात मनगटापासून वरच्यावर उडवला आणि दुसऱ्या घावात बंडाला उभा चिरला. मग मराठीमध्ये म्हण घडली की होता जिवा म्हणून वाचला शिवा. आता दोन प्रमुख व्यक्ती एका घरात एका शामियानामध्ये मारल्या. परिस्थिती अशी आहे बघा, खानाचं 12,000 सैन्य या जंगलात आहे, पण त्याने आणलंय कुठनं? बिजापुरातनं. मग बाहेरनं आलेल्या लोकांना या डोंगराळ भागाचा जंगलाचा काही अंदाज नाही. मराठ्यांबरोबर लढाई झाली. तुम्हाला असं कोणी विचारलं जावळीमध्ये मराठ्यांनी खानाचं सैन्य कापलं किती? 1-2 हजार नाही, तब्बल 11,000. 1,000 सैन्य. आणि या अफजल खानाचा मुलगा होता फाजल खान. या जावळीच्या लढाईतनं विजापूरला पळाला. म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं तर हा डोंगर होता ज्याच्यावर गड बांधला. म्हणजे पूर्वी याला काही नाव नव्हतं. लोक काय करायचे, गाई म्हशीला गवत खायला या डोंगरावर सोडायचे. गाई म्हशीला म्हणतात गुरढोरं, मग याला म्हणायचे ढोरप्याचा डोंगर. पण शिवाजी महाराजांनी गडाच्या पायथ्याला अफजल खानाला मारला आणि आपल्या लोकांना विजय मिळाला. मग खेड्यापाड्यात राहणारी जुनी लोक विजयाला प्रताप मिळाला म्हणतात. म्हणजे अफजल खानाला मारून शिवाजी महाराजांचा मोठा प्रताप झाला, म्हणून गडाचं नाव त्यांनी प्रतापगड ठेवलं. तर भेटीची जागा आहे ना खाली आहे, तुम्हाला पुढून दाखवतो या. हा व्ह्यू सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत आणि शेवटी इथे जाणारही आहोत. गडाच्या वर किंवा गडाच्या बाहेर आउटसाइड ओपन होत नाही. तुम्ही असा विचार कराल तिला बनवलं का? मागचं कारण असं आहे, खानाला भेटायला महाराज गडाच्या बाहेर गेले, पायथ्याला गेले. आपला गड एका बाजूला आहे. महत्वाचं काय, गडाचं संरक्षण गरजेचं आहे. जायच्या आधी गुहा बनवण्यात आली. त्या दिवशी भेट होती ना, त्याच दिवशी महाराजांनी काही मावळ्यांना इथं लपवलं. दरवाजा गडाचा इथे जवळ आहे. समजा असं घडलं या लढाईमध्ये अफजल खाननं महाराजांना मारलं आणि अफजल खान गड जिंकायला जर इथं आलाच तर या मावळ्यांनी त्याला गनिमी काव्याने इथं खलास करायचं, एक असा प्लॅन होता. पण याचा परत काय वापर झालाच नाही. ही गुहा आहे ना, ही रिक्षा आहे ना इथपर्यंत होती. कडेने गडावर जायला हा घोड्यांचा रस्ता, म्हणजे घोडे वर जायचे. गव्हर्नमेंटनं गाडीचा रोड, पायऱ्या सगळं आपल्या काळात नवीन केलं. एका बाजूला असलेला डोंगर वरनं पाडला, दगडी माती टाकून गुहा बुजवण्यात आली. मग अफजल खान आणि महाराज यांची भेट कुठे झाली? प्रतापगडाच्या पायथ्याला. नेमकी जागा कुठे? इथे सावलीत या. समोर लक्ष टाका, ती झाडं दिसत आहेत, जंगल दिसतंय, काम चालू आहे बघा. एक लाईटचा खांब आहे, त्याच्या खाली व्हाईट स्पॉटवर 2 कबर आहेत. असे उंचवट्या दिसतात ना, खानाची कबर ती व्हाईट दिसते. खाली नाही, वर कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्याच्या कोपऱ्यात बघा ना, लाईटचा इलेक्ट्रिक पोल दिसला का तुम्हाला छोटा, तिथे खाली. तर या जागेमध्ये बदल नाहीये. म्हणजे 400 वर्षापूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याला राजांनी शामियाना तिथं उभारला. भेट तिथे झाली. खानाला तिथेच मारला आणि त्याला तिथेच गाडला. त्याची कबर ती. तर याच कबरीवरती आहे ना महाराजांनीच त्याची कबर बांधली. आणि याला 2 कारण आहेत. पहिलं कारण असं आहे, शिवाजी महाराजांनी जगाला दाखवलं की मेल्यानंतर वैरत्व संपलं, म्हणून त्याच्या बॉडीची इज्जत केली. त्याची बॉडी फेकली नाही, त्याची कबर बांधली. ते पहिलं कारण. दुसरं कारण महत्वाचं आहे, अहो हा जो अफजल खान आहे ना, ज्या पद्धतीनं आपल्या हिंदूंच्या स्वराज्यात चाल करून आला, अशा पद्धतीने इथून पुढे जो कोणी येईल त्याचे परिणाम हे होतील, हे खरं दाखवायला कबर बांधली. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा लोकांना देव करणाऱ्या अवलादी पैदा झाल्या. मधल्या काळात काय झालं, कबरीवर अनाधिकृत बांधकाम झालं. एक मोठी मस्जिद उभी राहिली. कडेला बोर्ड लागला शहीद अफजल खान मजार. पण ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलं त्यावेळी पहिलं काम काय केलं, इथं बुलडोझर लावला. हे अनाधिकृत बांधकाम सगळं जमीनदोस्त करून टाकलं. म्हणजे जो अफजल खान आतापर्यंत एसी रूम मध्ये होता त्याला मोकळ्यावर स्मशानभूमीमध्ये आणून ठेवलं.
जाधव काय आले? काय नाही सापडलं. सावलीमध्ये आता हे ना, हे गडाचं मुख्य द्वार आहे, महादरवाजा मेन गेट. या गडावर येण्या जाण्याचा दुसरा मार्ग नाही, हा रस्ता एकच आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे, चारी बाजूला आहे ना ही अशी उंच तटबंदी, मध्य दरवाजा. त्या लोकांनी गड किल्ले बांधले, किती जबरदस्त डोक्याचा वापर केला पहा. दरवाजा बांधलाय, त्याची रचना, त्याची अरेंजमेंट पहा. समोरासमोर 2 भिंती आणि आतमध्ये दरवाजा. बरं, आपण आता आतमध्ये आलो. त्या भिंतींमध्ये थोडंसं अंतर आपल्याला वाटतं, ही गोष्ट जास्त नाही. अर्धा किलोमीटर आपण आता खालून पाहिली. मुद्दा लक्षात घ्या, गडाच्या एवढ्या जवळ शत्रू कधी येत नाही. तो लांबून पाहतो की आपल्याला गडावर जायला वाट कुठं, रस्ता कुठे आहे. अर्धा किलोमीटर खाली गेलं, नेमकं काय होतं, समोर असणाऱ्या दोन्ही भिंती आजही लांबून एकत्र दिसतात. ही भिंत एक वाटते, जॉईंग वाटते. खालून पाहणाऱ्या व्यक्तीला या गडाचं दार कुठं आहे हे मुळात कधी कुणाच्या लक्षात येत नाही. दुसरं वैशिष्ट्य, आता आपण पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि दरवाजा लगेच आला. मग दरवाजा बांधायचं तर ग्राउंड लेवलला जागा भरपूर होती आणि हा दरवाजा खाली आवाढव्य बांधता आला असता. त्यांनी मुद्दाम आहे ना उंचावर अवघड ठिकाणी दरवाजा बांधला. समजा दार खाली ग्राउंड लेवलला आहे, शत्रूचा हत्ती स्पीडमध्ये येईल, आरामात दरवाजा तोडेल. आणि आपल्या सैन्यामध्ये हत्तीच नाही, लाकडाच्या ओंडक्याने दरवाजा तोडाल. हे तुम्ही बाहुबली पिक्चरमध्ये पाहिले. पण हे सगळं कधी शक्य आहे, दरवाजा ग्राउंड लेवलला असेल तर. मग दार अशा ठिकाणी बांधलं. आपल्या काळातल्या पायऱ्या या इथपर्यंत चढताना तुम्ही आम्ही अनुभव घेतला. ना हत्ती येऊ शकत, ना लाकडी ओंडका, दरवाजा शाबूत. तिसरं वैशिष्ट्य, गडाचं दार लहान आहे. हा दरवाजा तोडल्यावर आक्रमण करायची वेळ आहे. घोड्यावर एका वेळेला एकच घोडेस्वार आत गेला पाहिजे, 1 by 1. म्हणून छोटा दरवाजा आहे. आणि एवढं प्लॅन केलं, शत्रूची एक तुकडी इकडे आली, आपल्या लोकांना त्यांना मारायचंय, तर आपल्याला गडाच्या बाहेर यायची गरज नाही. शेवटचा पर्याय शिल्लक राहिला, ही छिद्र बघा. शत्रूच्या अंगावर उखळतं पाणी, उखळतं तेल टाकायला, आणि त्यातून जर वाचला तर ही छिद्र तोफेचा मारा करायला. किती जबरदस्त डोक्याचा वापर करून गड बांधला. काय परफेक्ट प्लॅनिंग आहे. छत्रपतींचे गड किल्ले बांधले ना, त्यांचं नाव आहे मोरोपंत पिंगळे आणि हिरोजी इंदुलकर, ज्यांनी रायगड बांधला. हे सगळं आज आपण 400 वर्षानंतर पाहतोय. आपल्याला हे बघितलं की काय लक्षात आलं की खरंच त्या काळातला आर्किटेक्ट आणि आजचा आपल्या काळातला डिग्रीवाला इंजिनियर तो याच्या पुढे फेल आहे. त्याचं डोकं एवढं चालत नाही. सेंटरला त्याला होल आहे. हे जे जागा आहेत हे चौथर आहेत, किल्लेदार बसायचं ठिकाण. तुम्ही खेड्या गावाकडे गेलात ना तर त्याला काय म्हणतात, चावडी. गावाकडे असते ती चावडी आणि गडाला असते ती दिवडी. म्हणजे या जागेला दिवडी म्हटलं जातं. हा दरवाजा आता बसवलेला आहे. पूर्वीचा दरवाजा इथे, ज्याला 400 वर्ष झाली. आणि आज आपण 400 वर्षानंतर हे दार पाहतोय. त्याच्या मागचं कारण आहे, सागाचं लाकूड आहे, सागवान, म्हणून दरवाजा टिकला. मग जे लोक दरवाजा खोलतात, बंद करतात, ते किल्लेदार, त्यांची ही बसायची जागा. मग या दगडाचा वापर, उजेड नव्हता त्या काळात, म्हणजे रात्री जर अंधार पडला तर लाईट नव्हती, काहीतरी उजेड हवा. मशाल म्हणतो ना, ज्योत, हे अडकवण्यासाठी मशाल स्टँड. आपल्या घरामध्ये कॅन्डल स्टँड असतं, दगडाचं मशाल स्टँड. ही तो पण जुनी आहे, पण ही इकडे नव्हती, पलीकडे बुरुजावर होती. गव्हर्नमेंट काम चालू केले म्हणून तिला काढलं आणि दाखवायला इथे आता ठेवलेलं. ते रेनोव्हेशनचं काम केलं. किल्ला पूर्ण आता बांधताय. हा किल्ल्याचा मॅप आहे आणि सोबतच इथे तुम्ही ट्रेडिशनल कपडे घालून फोटोही काढू शकता. आता जे बांधकाम नवीन करणार त्याचा दगड, तो दगड नाही, काय केलंय त्यांनी, हे असे दगड आणले बघा.
आणि त्याला तसं लुक द्यायचा ट्राय करणार. वरचा कॉर्नर जो थोडा लूज आहे ना हा आणि एखादा दगड पडणारच आहे तिथे तो बसवत. ओके. इकडे सावलीत आहे. आपण गडावर आलो. इथे 2 मार्ग आहेत. पायऱ्या झाल्या ना इकडून जायचे बाकीचे मावळे आम जनता. हा लेफ्ट साईडला गेट आहे. राजमार्ग रॉयल पथ त्याचा वापर करायचा राजानं त्याच्या परिवारानं. पण आपल्या काळामध्ये आज महाराजांची बरोबरी कुणी करू शकत नाही म्हणून तो मार्ग कायमचा बंद केला. तुम्हाला उघडा दिसतो. बंद कुठे केला? थोडस इथे मागे. ब्लॅक स्टोनचा दिवे लावायचा दीपस्तंभ दिसला. हा हा हा. त्याच्या बाजूला पिंक कलरची गॅलरी. हा जो रस्ता आहे ना त्या चौथाऱ्यावर निघायचा. ती गॅलरीच्या खालचं फाउंडेशन ओरिजिनल आहे. दगडाचं आहे बघा. रस्ता तिथे निघायचा. त्याला बंद करायचं होतं. हाईटला गॅलरी बांधली आणि मुळात रस्ता बंद केला तो वर त्या गॅलरीच्या त्या ठिकाणी. ती जागा उंचावर आहे. महाराजांच्या काळात त्या जागेचा एरवी काय वापर करायचे? मोठमोठे नगारे वाजवायची ती जागा आहे. नगारखाना ड्रम हॉल. आता एक लक्षात घ्या. खाली तुम्हाला काय म्हटलं की शिवाजी महाराजांनी या गडावर 6000 मावळे आणले. पण भौगोलिक परिस्थिती अशी 6000 लोक आपल्या फॅमिलीसह कुटुंबासह गडाच्या आतमध्ये एवढी लोक 12 महिने 18 काळ राहणं शक्यच नाही ना. मग महाराजांनी काय केलं? 30-35 लोकांना निवडलं जे मुख्य होते. त्यांना आपल्या कुटुंबासह गडावर ठेवलं. वर लक्ष टाकलं तर लक्षात येईल का गडावर गाव आहे. म्हणजे ही लोक राहतात. हे मावळ्यांचे वंशज. हे लोक आज राहत नाही. 12वी-13वी पिढी चालू आहे. आणि आपलं बाकीचं जे सगळं सैन्य आहे ना गडाच्या बाहेर असलेल्या 105 गावामध्ये राहतो. बाहुबली पिक्चर मध्ये सैन्याला नाव दाखवलं देवसेना. आता आपल्या सैन्याला काय म्हणतात? मावळा. मग त्याचा अर्थ काय लक्षात घ्या. मावळा म्हणजे कुठली जात नाहीये. त्याचा पहिला अर्थ आहे की मावळा म्हणजे मिळवला. आणि मावळा म्हणजे नेमकं काय? शेतकऱ्याची मुलं. म्हणजे आपल्या स्वराज्याचं रक्षण करणारा जो रक्षण करताय तो मूळचा शेतकरी आहे. म्हणजे त्याला शेतीची कामं येतात. युद्धकला येते. गनिमी कावा माहित आहे. तलवार भाला चालवता येतो. मग गडावर समजा 5-5, 6-6 महिने जर काहीच काम नाही घरची कामं करा शेती करा. आपलं सगळं सैन्य गावामध्ये शेती करतंय आणि त्याच सैन्याला गावातनं गडावर एमर्जन्सी बोलवायचंय तर त्यावेळेला मोबाईल नव्हते. मग त्यांचे जे सिग्नल होते मेसेज होते ना हे नगाऱ्यांवर होते. म्हणून आपल्याला गडावर नगारखाना आढळतो. म्हणजे इकडे नगारे वाजवायचे आणि गावात राहणाऱ्या लोकांना सिग्नल मेसेज इकडनं दिला जायचा. दुसरी गोष्ट या भिंतीवर पायऱ्या दिसल्या बघा. इकडे पण रस्ता आहे आणि या समोरच्या भिंतीवर पण आहे. हा रस्ता कशाला होता तर आपले मावळे गस्त घालायचे म्हणजे तटरक्षक फिरायचे. त्यांच्याकरता हा पेट्रोलिंग रोड आहे. एखादा माणूस आता इथून चालत निघाला आणि त्याने ठरवलं मी कुठे उतरणार नाही. तो खरं असा चालत गेला 3.5-4 तासानंतर तो इकडून खाली येईल. तुम्ही इकडून गेलात तर इकडे या. म्हणजे गडाची पूर्ण तटबंदी फिरता येते. 3.5-4 तास लागतात. ह्या गडावर असे तलाव एक नाही 4 आहेत. तलावांना 4ही तलावांना पाणी 12 महिने. साठव पावसाचं नाही झरे आहेत. गोष्ट लक्षात घ्या. समजा गडावर पाणी नाही तर हे लोक 400 वर्षापासून राहिले नसते. ही जी वस्ती आहे ना पाणी नाही म्हटल्यावर तुम्हाला आतापर्यंत ही वस्ती गडाच्या पायथ्याला आढळली असते. तलाव झाले कसे? आपण उभं आहे इथून तो तिथपर्यंत पूर्वी हा सगळा डोंगर एक होता. ह्या डोंगरावर आपल्या मावळ्यांनी हा गड बांधला. त्याला लागणारा जो काही लहान मोठा दगड आहे खालनं वर आणला नाही अशा ठिकाणावरनं काढला. खोदकाम करताना 2 फायदे झाले. दगडी तर मिळाले एवढ्यावर झरे लागले. एक साधी गोष्ट आहे. आज आपण ग्राउंड लेवलला 250-300 फूट बोर मारली आपल्याला पाणी मिळत नाही. 3500 फुटावर पाणी. म्हणजे शिवाजी राजांना मावळ्या जसं माणसाची साथ लाभली त्याचबरोबर निसर्गाने ही जिवंत उदाहरणं गड किल्ल्यांवर पाहायला मिळतात. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जर गेलात तर समुद्रात बांधलेला गड पण त्याच्यामध्ये प्यायच्या पाण्याची विहीर आहे. ही वैशिष्ट्य आहे. तो टॉवर दिसला खरं तुम्ही तिथून आला. हे महाबळेश्वर विल्सन पॉइंट. राईटला जो डोंगर वाकला आणि हा शेवटचा डोंगर ही टोकं मागे पुढे आहेत ना तुम्ही हे पॉइंट फिरला महाबळेश्वरचे 12 पॉइंट. बरं हा सगळा डोंगर उतरला आणि तुम्ही या गावामध्ये आला.
आणि मग गावाच्या कडेने गडावर आता व्यवस्थित बघा, गावाच्या लेफ्ट साईडला समोर एका कोपऱ्यामध्ये त्रिकोणी जंगल आजही घनदाट आहे. जंगल एवढं घनदाट आहे, आतलं गाव सोडा, एक घर पण दिसत नाही बघा. जंगलाच्या मध्ये गाव आहे जावळी, हे मोऱ्यांचं गाव. या जंगलामध्ये गाव आहे. पाठीवर मोरे आडनावाची व्यक्ती कुठेही असो, मोरे म्हटलं तर मूळ गाव जावळी. आजही त्यांचे वंशज इथे राहतात आणि हे चारी बाजूला जावळीचं खोर. गाव लहान आहे, परिसर मोठा आहे. या जंगलामध्ये आहेत त्या पायऱ्या दिसतात बघा. हा, तो राजमार्ग दाखवला ना, रॉयल फॅमिलीचा रोड, इथून वर जायचं. तर त्याला बंद करायचं होतं म्हणून त्या हाईटला गॅलरी बांधली आणि बंद केली. या पायऱ्या त्यावेळेच्या, ज्या वेळेला हा गड बांधला, पायऱ्यांना झाली 400 वर्ष. बघा ना, सिमेंट रिपेअर हा प्रकार आतापर्यंत नाहीये. केसभर बांधकाम हल्लं नाही, जसंच्या तसं आहे. हे आपण केलेलं काम बघा, वर्षातनं पायऱ्या एक दोन वेळा रिपेअर होत आहेत, तरी अवस्था बघा, जुनं ते सोनं. जुन सोन्यातलं बांधकाम किती मजबूत आहे ते बघा. किती वर आलो बघा आपण. पटेल गुरुजी नंतर घेऊ. तुम्ही आता गाववाले असून तुम्ही गावात थांबताय का? गुरुजी नाही, आता आम्ही दिसणार नाही तुम्हाला. मोबाईल मध्ये आहे ना, जरा बसा. नाही आहे आणि थोडं व्यवस्थित आहे का सर. आपण आता अर्धा गड आलो, अर्धा बाकी आहे. एवढा मोठा गड आहे आणि या गडावर जे महत्वाचं आहे ना, आपण त्या ठिकाणी पोहोचलो. तुळजाभवानीचं मंदिर. ही तुळजाभवानी म्हटलं तर आपल्या मराठ्यांचं कुलदैवत, राजांची कुलस्वामिनी. मुख्य मंदिर आहे तुळजापूर. राजांनी प्रतिस्थापना इथे केली. भवानी माता आहे ना, खरं महाराजांना प्रसन्न होती आणि या देवीच्या नावानं राजांनी आपल्या तलवारीचं नाव ठेवलं भवानी तलवार. म्हणजे शिवाजी महाराजांना असं काही प्रकट होऊन वगैरे तलवार मिळाली नाही, ते काल्पनिक आहे. राजांनी जे स्वराज्य घडवलं, स्वतःच्या हिमतीवर घडवलं. ती तलवार होती प्रतापगडावर आणि महाराज राहत होते रायगड. मॅडम, या गडापेक्षा रायगड साहेब खूप मोठा आहे. आपण जर पायथ्याला उभं राहिलं आणि गडाकडे लक्ष द्यायचं म्हटलं ना, तर आपल्या डोक्यातल्या टोप्या खाली पडल्या पाहिजे, एवढ्या हाईटला रायगड आहे. म्हणून त्या ठिकाणी महाराजांनी 25 वर्ष राज्य केलं आणि तो राजधानीचा गड बनवला. महाराजांचा राज्याभिषेक रायगडला झाला. राजांचा मृत्यू 1680ला रायगडावर झाला. बरं, महाराज वारले आणि त्याच्यानंतर 200 वर्ष उलटली आणि मग तलवारीच्या शोधात इथं ब्रिटिश आले. जोपर्यंत तलवार सापडत नाही त्याने ही आपली हत्यारं वापरली आणि आपलाच गड ब्रिटिशांनी पूर्ण लुटला. म्हणजे आपण आता जो प्रतापगड पाहत आलो ना, खरं लुटलेला गड आहे. म्हणून या गडावर आहे ना, जुनी मंदिरं आणि गडाची भिंत एवढं शिल्लक राहील. राजांची भवानी तलवार आजही आहे. तुम्हाला कुणी काही म्हणो, पण ती तलवार भारतात नाही आहे, ती आहे लंडनला. आपल्या भारताचा कोहिनूर हिरा ज्या ब्रिटिश म्युझियमला आहे, तिकडे तलवार आहे. तुम्हाला म्हटलं की हे लोक राहतात, हे मावळ्यांचे वंशज आहेत. मग शिवाजी महाराजांचे पण वंशज आहेत. सातारमध्ये गादी आहे, उदयनराजे भोसले नाव आहे. हे जे मंदिर आहे ना, हे स्वतः छत्रपती शिवाजी राजांनी बांधले आणि त्यांचे वंशज आता हे पुढचं मंदिर बांधतात. तुम्ही आता इथून आत गेला की त्या डाव्या बाजूच्या नव्या रूममध्ये लक्ष टाका, तुम्हाला देवीची पालखी दिसेल आणि बाजूला अशी स्टँडवर अडकवलेली तलवार आहे. मग ही तलवार कोणाची आहे? शिवाजी राजांनी स्वराज्य घडवलं आणि आपल्या मराठ्यांनी आपला जो भगवा आटके पार फडकवला. म्हणजे आपलं स्वराज्य घडलं ते काही महाराष्ट्र मर्यादित नाहीये, कंधार से लेके तंजोर तक है. म्हणजे मराठे त्या काळात अफगाणिस्तान पर्यंत पोहोचले. अहो, एवढं मोठं स्वराज्य घडलं आणि या स्वराज्याला सेनापती एकच झाला का?
सेनापती 4 झाले. पण मुळात प्रकार असा आहे, छत्रपतींचा इतिहास असो किंवा मराठ्यांचा असो, तो तुम्हाला आम्हाला शाळेमध्ये शिकायला वाचायला अर्धवट मिळाला 4थी पर्यंत. त्याच्या पुढे तर सगळा इतिहासच बोंबलला. मग आपण त्या पुस्तकात एका सेनापतीचं नाव वाचलं, तुमच्या आमच्या एकच लक्षात राहिला, तो म्हणजे नेताजी पालकर. यामध्ये प्रतापराव गुजर होते. वेड्यात वीर दौडले 7, वेड्यात वीर दौडले 7, माणकोजी दस्तोंडे होते. आणि चौथे ज्यांची तुम्ही आता तलवार पाहाल त्यांचं नाव आहे सरनोबत कान्होजी हंबीरराव मोहिते, ज्यांनी या तलवारीनं अफजल खान सैन्यामध्ये लढाई झाली. एका माणसाने एका तलवारीने एका लढाईत एका दिवसात 600 लोक एकट्याने मारले. मग आपण काय म्हणणार, त्याला पुरावा काय? 100 लोक मारेल ना, त्याचा राजा त्याला इनाम द्यायचा. इनाम काय होता? तलवारीच्या पात्यावर इनाम होता तो 1 स्टार. म्हणजे आपल्या काळामध्ये ना मिलिटरीच्या शिपायाच्या खांद्यावर मेडल देतात. ही तलवार तुम्ही बघाल ना, इथे 3 खूण आहेत. या टोकाला इथे मागे 3 आणि कॉलरवर सुवर्ण अक्षरात लिहिलेलं नाव. म्हणजे 600 लोक मारली, तो पुरावा. त्याच्यानंतर या गाभाऱ्यामध्ये भवानी मातेची मूर्ती बघा. गड बांधला, मंदिर बांधलं, कारण दगड या डोंगरातलाच आहे. पण आता प्रश्न असा आहे, मंदिर बांधून झालं, आतमध्ये देव घडवून बसवायचं. देव घडवायला शिळा दगड लागेल, तो आणायचा कुठनं? आता 400 वर्षापूर्वी काय गाडी नव्हती, हेलिकॉप्टर नव्हतं का विमान नव्हतं. शिवाजी महाराजांनी अशा परिस्थितीत या मूर्तीचा शिळा म्हणजे दगड आणायला आपला माणूस कुठं पाठवला? नेपाळ. त्या काळात जी व्यक्ती नेपाळपर्यंत घोड्यावर गेली आणि ज्यांनी मूर्तीचा शिळा आणला त्या व्यक्तीचं नाव पण लक्षात ठेवा, बंबाजी नाईक पानसरे. आणि असा शिळा आहे ना, सगळ्या सुविधा झाल्यावर 400 वर्षानंतर तुम्ही आम्ही अलगत आणला. कुठे? अयोध्येत श्रीरामांची मूर्ती बनली. म्हणजे नेपाळला गंडकी नावाची नदी आहे, त्या नदीतनं आणलेला मूर्तीचा शाळीग्राम शिळा. या मूर्तीवर आज आपण जर आपलं सोनं घासलं ना, आपल्याला कळतं सोनं खरं आहे का खोटं आहे. याला परीस पारस किंवा शाळीग्राम म्हणतात. देवीच्या पायाजवळ शिवलिंग आहे. ते लिंग काचेसारखं दिसतं पण काचेचं नाहीये. स्फटिक म्हणतो ना, क्रिस्टल त्याचं आहे. म्हणजे देवळात काय काय बघाल, 600 लोक मारलेली तलवार, भवानी मातेची मूर्ती आणि शिवलिंग, एक मावळ्याच्या तोफा. तुम्ही आम्ही आजचा मावळा पाहिलाय, बंदूक, स्तनगन, रिव्हॉल्वर घेऊन फिरतो. पूर्वीचा मावळा या तोफा खांद्यावर घेऊन तुम्हाला भिंतीवर रस्ता दाखवला ना, 3.5-4 तास मोकळं नाही फिरायचं. तोफा खांद्यावर घेऊन गस्त घालायचे, पॅट्रोलिंग करायचे. पण आता काय घडलं, आधुनिक मावळ्यांनी उचलायचा प्रयत्न केला, आपले हातपाय गमवले. ही देवस्थानची लोक सांगून कंटाळली. शेवटी त्याला दोन्हीकडे बांधून ठेवायची वेळ आली. कारण आपण जो मावळा तयार केलाय तो वडापाव, बर्गर, पिझ्झा, चायनीज, नूडल, मोमोजवाला आहे. हे खाऊन त्याने त्याची ताकद संपलेली आहे. तो फक्त याला हलवू शकतो, उचलू शकत नाही, म्हणून ते बांधलेले आहे. याच्यामध्ये सगळ्या तोफा आहेत, पण एक वस्तू वेगळी आहे, ती म्हणजे ही. ते काय आहे? दगड तोडायची पहार. सर आम्ही गावात राहतो, आमच्या घरी पहार आहे. ही अशी आहे सळईसारखी, 7-8 किलो वजन आहे. आणि या पहारेचं वजन आहे 50-60 किलो. म्हणजे एक माणूस ही पहार घेऊन 8 ते 10 तास डोंगरावर दगड फोडायचं काम करायचं. हँडलवाली तोफ बघा, 100-125 किलोच्या पुढे आहे. म्हणजे हे बघितल्यावर आपल्या लक्षात येतं की खरं आपल्या पूर्वजांकडे ताकद काय होती. आज आपण त्या टीव्ही मध्ये, पिक्चर मध्ये बघतो, रॉकेट लॉन्चर चालतात, सेम चालतं हे सगळं. इथे काढा चपला. आतमध्ये आता मंदिरामध्ये जस्ट जाऊन आलोय आम्ही, पण तिथे व्हिडिओ शूट अलाव नव्हते. कढई म्हणजे हा, ही तुटलेली ब्लास्ट झालेली तोफ, तुळशी वृंदावन जातं, ते चंदन घासायचं, मधलं उखळ. तर एक लक्षात घ्या, हे नगारे आहेत. पूर्वी रानटी जनावराचं त्याच्यावर चामडं लावून वाजवायचे. इतिहास साक्षी आहे, इतिहासात नोंद आहे. नगारा जर प्रतापगडावर वाजला तर आवाज रायगडापर्यंत जात होता. इथून रायगड 65 किलोमीटर आहे, तिथपर्यंत आवाज जायचा. पण आता वाजवतात ना, ते असं प्लास्टिकचं असतं ना, तर त्याचा आवाज एवढा जात नाही. तर ह्या वस्तू तुम्ही इथे आता बघणार आहे. खाली जी गावं आहेत, खालच्या गावांमध्ये महिला हस्तकला म्हणजे हाताने त्या वस्तू बनवतात. आता त्याचं विक्रीचं कुठंतरी दुकान हवं. मग हे खादी ग्राम उद्योगचं सोसायटी शॉप, हाताने बनवलेल्या वस्तू मार्केटपेक्षा रेट इथं कमी आहेत. तुम्ही एक 5 मिनिटात हे बघून या. हे बघून झालं की इथे बघा, आपल्याला तिकडे जायचं.
त्या झाडाच्या तिथे लोक दिसतात का वर, हा वरती आपण तिकडे जाणार आहे. तुम्ही हे 5 मिनिटात हे बघून घ्या. कळसाच्या मागे बघ. या तिकडून जावा डाव्या बाजूने. व्हिडिओ घेऊ शकतो ना इकडे. हो असं जावा, असा राऊंड मारून या. काय आवडलं तर घ्या. इथून आम्ही महाराजांची आणि विठोबाची मूर्ती घेतली, काही हँडमेड शोपीसेस आणि एक हँडमेड बॅग सुद्धा घेतली. सो ओव्हरऑल आमची 4500 ची खरेदी झाली. त्यापैकी या ब्लॅक बॅगची किंमतच 2900 होती. शॉपिंग बॅग्स एका दुकानात ठेवून पुढे चाललो आहे, कारण पुढे माकडं असू शकतात. खूप लोक गाईड शिवाय फक्त हा एक पॉइंट बघूनच परत जातात, पण खरं मॅजिक तर गडात लपलेलं आहे, म्हणून गाईड घेणं ही इज टोटली वर्थ इट. या 2 मिनिटं. मॅडम ही मूर्ती बघा मारुतीची, जरा वेगळी आहे सर. तुम्ही बऱ्याच ठिकाणी मारुतीची मंदिरं पाहिली. आपण जर मारुती म्हटलं तर त्या मूर्तीचं टोन हे डाव्या साईडला असतं, नाही तर उजव्या साईडला. आणि मारुतीच्या हातामध्ये आहे ना संजीवनी पर्वत किंवा गदा असते. हा मारुती असा नाही बघा, तोंड समोर आहे आणि आपल्याला आशीर्वाद देणारा मारुती. त्याचा अर्थ झाला की हा लंकामुखी मारुती आहे आणि याचं दर्शन क्वचित होतं. मूर्ती जुनी आहे. पूर्वी लहान मंदिर होतं, ते पावसाळी पडलं, गावातल्या लोकांनी नवीन केलं. आता आपण जे चढलो हा किल्ल्याचा मोठा पार्ट आहे.
तटबंदी भिंत वेगळी, इथे वर दरवाजा वेगळा, याच्यातून एंट्री करून बाले किल्ल्यामध्ये जातो. बाले किल्ला लक्षात आलं? बाले म्हणजे आपण काय म्हणतो लहान, पण त्याची व्याख्या आहे जर एखाद्याला राजा म्हणून घ्यायचंय तर त्याच्याजवळ असणारी त्याची जी काही युद्ध सामुग्री आहे, धन दौलत हत्यारं राजवाडा, ह्या सगळ्या गोष्टीचं संरक्षण हवं म्हणून याला डबल तटबंदी डबल कवच तो बाले किल्ला म्हणजे मेन पार्ट. हा गड जिंकला, आपल्या लोकांनी लढत लढत आत जायचं, दरवाजा बंद करायचा, वरून लढायचं. आता वाटतंय आपण लढाई करतोय, आलेलं सैन्य भारी आहे, 5-10 मिनिटात दरवाजा तोडून हे बाले किल्ल्यामध्ये दाखल होणार असं वाटतंय, लढाई बंद करा. तुम्हाला वर दाखवतो तळघर, सिक्रेट पॅसेज, सगळ्या मावळ्यांनी त्याच्यातनं निघून जायचं. शत्रूला वाटेल हे आपल्याला घाबरले, पळाले, गड आपला झाला. मराठ्याची व्याख्या आहे तो मोडेल पण वाकणार नाही, खरोखर पळायचं नाही. शत्रूचं सैन्य या मार्गाने गडावर दाखल झालं की आपल्या लोकांनी त्या तळघरातनं सिक्रेट पॅसेज मधून गडाच्या बाहेर जायचं. शत्रू कुठे? गडावर, हे जाणार बाहेर. बाहेर गेलं की गडाला बाहेरनं वेढा द्या, जंगलात लपवलेल्या मोठ्या मोठ्या तोफा या गडाच्या दिशेनं फिरवा आणि परत लढाई चालू. मग ही जी लढाईची आपली पद्धत आहे याला म्हणतात मराठ्यांचा गनिमी कावा, गुरिला वॉरफेअर, छापामार पद्धत. अशी लढाई या गडावर कधी झालेली नाहीये, पण हा गड बांधला किती पुढचा विचार करून बांधला बघा. अशी वेळ कधी आली? कोंढाण्यावर. अजय देवगणचा पिक्चर पाहिलाय तानाजी, त्याच्यामध्ये दाखवलंय की ते कोंढाण्यावर गडाची माहिती गोळा करायला जातात आणि ते पकडले जातात, अडकतात. पण गडावरचं ते तळघर माहीत असतं, त्या तळघरातनं गडाच्या टॉपवरनं किल्ल्याच्या बाहेर निघून जातात. तिथे या तळघराचा वापर झाला, या गडावर कधी झालेला नाहीये, ते तुम्हाला वर दाखवतो. आता तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. हा राऊंड दिसतो ना, एवढ्याच पायऱ्या, वर गेलं की 450 पायऱ्या संपल्या, चढण्यामध्ये पूर्ण गड आपण जिंकला. यांच्यासोबत ना आम्हाला कळलेच नाही की कधी आम्ही 450 पायऱ्या चढून आलो इथपर्यंत. बघ काय करतोय, हे जे गॅप असे वाढलेत ना, हे भरतोय. ओके, त्याचं काम आहे. पण ती सेम जुनी पद्धत. आता जरा ब्रेक घ्या, बसा. लस्सी आणि ताक आणि कोकम, इथलं काय फेमस तर तेच. कोल्ड्रिंक पेक्षा ते चांगलं आहे. ताक लस्सी प्या, मग बाकीचे पॉइंट जरा फिरू. बसा. कितीला आहे? 150. त्याच्यावरनं अंदाज करा तो गड किती मोठा असेल. आता कधी असं पण होईल, तेवढ्या मोठ्या दरबारामध्ये एखादा माणूस शत्रूचा असू शकतो. स्वराज्याची गुप्त खलबत तिकडे करता येत नाही, ती इथे चालायची. 8 लोकांबरोबर अष्टप्रधान मंडळ, म्हणून ही जी जागा आहे ही लहान होती. आणि हा दरबार आहे ना असा उघड्यावर नव्हता, यावर असं कंस्ट्रक्शन होतं. बॅक साईडून बघितलं तर पूर्ण दगडाची भिंत आणि फ्रंट साईडला हे बघा, हे होल दिसतात ना, लाकडाचे खांब, म्हणजे लाकडी कंस्ट्रक्शन. पण आता ब्रिटिशांना वाटलं की याच्यामध्ये काहीतरी खजाना असेल, या लालसामध्ये तोडून टाकले. एखाद्याला आपल्या सैन्यात मावळा म्हणून भरती करायचं आहे तर देवाला साक्षी ठेवून त्याचा इकडे शपथविधी, त्याला सैन्यामध्ये घ्या. सैन्यात घेतल्यावर गद्दारी केली, गुन्हा केला, शिक्षा एकच. आपली मराठी भाषा सरळ आहे, चुकीला माफी नाही. इथे शिक्षा ठरवा. मागे आपण चाललो कडेलोटावर, जिवंत माणसाला उचला, कड्यावरनं दरीत लोटा, ही शिक्षा त्या काळातली. सजाय मौत. ज्या वेळेला 4-5 हजार लोकांमध्ये एका माणसाला सगळ्या समोर आपण अशी शिक्षा देतो त्यावेळी मागचे लोक आपोआप सुधारतात. त्यामुळे दहशत होती, दरारा होता, लोक घाबरायचे. या गडावरनं कुणाचा कडेलोट झाला नाही, रायगडावरनं कडेलोट झालेला आहे. तिथला टकमक तोप फेमस आहे. अलीचे मशाल स्टँड दाखवलं होतं ना, हे बघा, मशाल अडकवायला त्याच्यातलाच प्रकार आहे. आता थोडस इकडे या आणि इकडून लक्ष टाका की आपण गड किती वर आलो.
हे बघा तो झेंडा आहे. मगाशी पब्लिक तिकडे भरपूर होतं, त्याच्यातलं वर कुणी नाही. पुस्तकामध्ये प्रतापगडाचं चित्र इंटरनेटला वगैरे हे लोकांना वाटतो तो गड आणि ही वस्ती, म्हणून लोक तिकडे गर्दी करतात, फोटो काढतात, तिथनच निघून जातात. त्यांच्याकरता तेवढाच प्रतापगड, पण तो फक्त एक बुरुज आहे. तो पहिला होता. हे भवानी मंदिर आपण गेलो बघा, ते हस्तकला मागे गोल राऊंड आहे. हा दुसरा बुरुज आहे. हा पहिला, दुसरा आणि आता हो मॅडम ते हस्तकला. आणि आता हा जाऊ ना, हा तिसरा बुरुज महत्वाचा. बर त्याच्या आधी बघा, हा जसा आपण प्रतापगड पाहतोय तो 2 टोकाचा डोंगर दिसला का उंच, हा देखील महाराजांचाच गड आहे, मकरंदगड. तिथे गाडी जात नाही, आम्ही लोक जंगल ट्रेक करत घेऊन जातो. मकरंदगड तो 2 डोंगराच्या पलीकडे तिसरा आहे. हा 2 टोक सगळ्यात उंच आहे तोच ना. इथे पण काहीतरी आहे काय? कोणतं? हा इथे असंच पठार आहे, सह्याद्रीच्या रांगा. तुम्हाला जे तळघर म्हटलं भुयारी मार्ग, तो हा एक लक्षात घ्या. त्यांनी बांधलेले हे तळघर. इतर कुणी यातनं जाणं, याचा वापर करणं तेवढं सोपं नाही. आतमध्ये घुसाला व्यवस्थित आहे. शेकडो मावळे तयार होतात, आम्ही पण जाऊ. पण आजचा मावळा कुठपर्यंत जाईल हे बघा, या भिंतीपर्यंतच. याच्या पुढे तुम्ही म्हणाल आम्ही का जाऊ शकत नाही. तुम्ही जर आत घुसला तर तुम्हाला उतरायचंय डायरेक्ट 1800 फुटाच्या दरीत. या कड्यात खाली उतरायचंय आणि कड्यात उतरा आणि गडाच्या बाहेर जाऊन लढा. मग अशा पद्धतीनं ते लोक इजा करायचे, त्यांना सवय होती. पण जाणारा नवीन माणूस जाताना थोडा सटकला, खालच्या गडावर निघायच्या ऐवजी वरच्या गडावर निघेल, म्हणून आतमध्ये जाळीचा लोखंडाचा दरवाजा लावून त्याला बंद ठेवले. आता जरा भौगोलिक माहिती घेऊ आपण. उभय हा महत्वाचा बुरुज आहे. हा गाडीचा रोड बघा. तुम्हाला मुंबई जायचंय ना, शॉर्टकट रस्ता, विदाऊट टोल 3.5 तासात तुम्ही मुंबई. लोक एक्सप्रेस पकडून जातात. एक्सप्रेसला तुम्हाला इथून 150 किलोमीटर पुण्यात जायचंय, तर या रोडनं 150 किलोमीटर डायरेक्ट तुम्ही निघाला पनवेल. ती नदी दिसली का मैदानात, ती सावित्री नदी आहे. तिथून कोकण रेल्वे जाते. आपण उभय तर जिल्हा बदलला, सातारा आतमध्ये, हात बाहेर काढला तर रायगड. मुंबईमध्ये कुलाबा लागतो, तो कुलाबा इथपर्यंत होता. अंतुल्यांचं राज्य झालं, अंतुले महाडचे त्यांचं राज्य झालं, त्यांनी याला केला पनवेल, रायगड. आता हा रायगड लागतो पनवेल पर्यंत, म्हणजे हा कुलाबा होता, याचा रायगड झाला. हे कोकण आणि या चारी बाजूला दिसतात त्या सह्याद्रीच्या रांगा. एक लक्षात घ्या, वातावरण इकडचं बघा धुरकट आहे, ढगाळ आहे, त्यामुळे इथलं खेड, पोलादपूर, महाड हे दिसत नाही. हे जर दिसतं तर रायगड इकडे दिसतो, पण आज रायगड दिसत नाही. या बाजूला रायगड आला, या साईडला. फोन मागे घे ना, या वर या कडेलोटावर. मॅडम 3.5 तासावाला रस्ता वापरत का नाहीत? पण वापरतात, आम्ही लोक इकडूनच जातो. हा रस्ता डायरेक्ट पनवेलला बाहेर पडतो. पनवेल टोल नाही, टॅक्स नाही, काय नाही, काय नाही. पण रस्ता आहे चांगला. चांगला, आम्ही डेली चालतो. पनवेल वरून परत मुंबईचा आहेच ना पुढे. हा मॅडम, पण तिथे तुम्हाला पण एक ऑप्शन राहतो. पनवेलच्या आत ब्रिज खालनं तुम्ही घुसलात, डायरेक्ट बायपास तुम्ही निघाला पुढे 3 हात नाका. 3 हात नाका. ती नदी कुठली बोलला? सावित्री. हा तो मुंबई एक्सप्रेस आहे, भेटतच नाही. तुम्हाला तटबंदीवरनं घेऊन आलो. या मार्गाने आपले मावळे गस्त घालायच्या. मगाशी दाखवलं ना सुरुवातीला हा रस्ता 3.5-4 तास आपण मोकळं आलो. भिंतीला छिद्र पाहिली का तुम्ही? ती काही तोफांची आहेत. खायला कडेलोट हा गद्दार आहे, गुन्हेगार आहे, त्याला पकडून आणा इथे, हातपाय बांधा. धान्याचं मोकळं पोत आहे, गनी बॅग, पोत्यात घाला, पोतं बंद करा, कड्यावरनं दरीत लोटा. कड्यावरनं लोटणं म्हणजे कडेलोट. सजाय मौत. 3,500 फुटावर आपण उभं आहे, सगळ्यात उंच जागा, हायस्ट पॉइंट. कल्पेश, मी तुम्हाला म्हणतो 3,500 फुटावर आहे. कसं कळालं? जमीन मोजू शकतो, कपडा मोजतो तसं जमीन मोजता येते. मग डोंगराची हाईट तशी मोजत नाही. डोंगराची उंची ह्याचं भौगोलिक कारण हवेच्या दाबावर मोजतात. हवा इथं पण आहे, ही गरम आहे. हात बाहेर काढा.
किंवा इथं या, हे थंड आहे. 1 मिनिट इथे या. तिथे उभे राहा. जरा असा करा. ही हवा थंड. हवेचा दाब आत्ता साहेब कमी आहे. 3-4 नंतर ही डोक्यातली टोपी जर मी खाली टाकली, खाली जाणारच नाही, वर येते. एवढा हवेचा दाब असतो, म्हणजे एवढ्या हाईटला पण आहे. या हे खाली बघ. गड किल्ल्यावर गेलो की मी करतो जाईल. आता आपण या पायऱ्या उतरलो. समजा इथनं एखादा माणूस उतरला नाही आणि असाच भिंतीवरनं सरळ चालत गेला तर 2-2.5 तासानंतर झेंडा लावलेला बुरुज तुम्ही तिकडे उतरू शकता. हे फिरता येतं. आता ही जी बाग आहे ना, डेव्हलपचं काम चालू आहे. नाव आहे प्रतापगड उद्यान. राजांची मूर्ती तुम्ही पाहताय ना, हा आपला शेवटचा पॉइंट. महाराज इथं आले, त्यांना राहायचंय. त्यांचा वाडा इथे होता. ब्रिटिशांनी तलवारी करता लुटला, पण महाराज राहत होते. काहीतरी आठवण हवी आहे. इंडिया गव्हर्नमेंटनं मूर्ती उभी केली. तुम्हाला असं कोणी विचारलं ना की भारत स्वतंत्र झाला आणि आपल्या महाराष्ट्रात राजांची पहिली मूर्ती कुठं बसली, तर ती ही आणि इथं प्रतापगडावर. ही मूर्ती खालच्या गावातून गडावर आणली ना, आमचे वडील पण होते. अखंड आणली नाही, वेगवेगळे 17 पार्ट्स आणले आणि इथं वेल्ड केली. जमिनीपासून तलवारीच्या टोकापर्यंत 36 फुटाची हाईट. दगडी चौथारा 20 फूट आहे. घोडी महाराज 16 फूट आहे. वरची मूर्ती तुम्ही 16 फूट पाहताय. तिचं वजन काय असेल? 4.5 टन. 4,500 किलो. ही मूर्ती आहे ना, पंचधातूची आहे. ऊन वारा पाऊस किती असो कसलाही परिणाम नाही, 0 मेंटेनन्स. आणि या मूर्तीचं उद्घाटन केलं कुणी? भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. अहो त्यावेळीची मूर्ती आहे. आजही नवीन वाटतं का? वाटत नाही एवढ्या वर्षाची जुनी. गेला होता तुम्ही अफजल खान. अच्छा. तर त्याचं मुंडकं जिजाऊंना दाखवायला त्याला तिथे मारला, त्याचं मुंडकं उडवलं आणि ते जिजाऊंना दाखवायला राजगडला नेलं. तर तिथला असाच दरवाजा आहे, कुठला बाले किल्ल्याचा, राजगडचा. त्या दरवाजामध्ये दफन केलं, वर नाही, दरवाजामध्ये. म्हणजे तिथे अशी कबर बिबर काय बांधली नाही, फक्त एक अशी छोटी देवळी केली की ज्याच्यामध्ये दिवाबत्ती करायची. ते राजगडावर. बाकी बॉडी. आता इथे या गाईड काकांना बाय बोलून आम्ही पुढे निघालो त्या फेमस पॉइंटला, जो मी तुम्हाला आधी दाखवलेला. प्रतापगडावरून रिटर्न येताना हा शिवकालीन खेडेगावचा स्टॉप घ्यायला विसरू नका. इथे तुम्हाला महाराजांच्या काळातले लोक कसे राहत होते आणि काय काय करायचे त्याचा अनुभव येईल. इथे 100 रुपये पर पर्सन एंट्री तिकीट आहे. चला तर मग पाहूया हे कसे बनवले आहे ते.
असा असायचा त्या काळातला राजवाडा. आणि हे शिवकालीन खेडेगावच्या जस्ट बाजूला सुद्धा हे सेम हस्तकलाचे शॉप आहे जे आपण प्रतापगडावर पाहिले. आमची ऑलरेडी शॉपिंग झाली होती तिथे, सो आम्ही इथे काही घेतलं नाही. आणि या सर्व जेवणाचा टाइम ऑलरेडी होऊन गेला होता. खूप भूक लागली होती, सो फायनली आम्ही आता चाललोय जेवायला. आणि जर तुम्हाला सुद्धा अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा स्वाद घ्यायचा असेल तर निसर्ग ढाबाला नक्की व्हिजिट द्या. फक्त तुम्हाला इथे वेट करावं लागेल. ऑर्डर दिल्यावर वेळ लागतो सर्व्ह व्हायला. गरम गरम आणि फ्रेश सर्व्ह केले जाते. टेस्ट एक नंबर आहे. इथे बाजूला सह्याद्री हॉटेल सुद्धा आहे, ते पण फेमस आहे, पण त्यापेक्षा हे बेटर आहे असे आम्हाला त्या गाईड काकांनी सजेस्ट केले होते. आणि खरंच खूप मस्त होते सर्व काही आम्ही जे काही ट्राय केले ते. आणि इतकं सर्व खाऊन ही बिल झाले फक्त 766 रुपीज. मी पिठलं भाकरं ट्राय केले होते. कल्पेश जनरली पिठलं भाकरं खात नाही घरी, त्याला सुद्धा हे खूप आवडलं. आणि कल्पेशने नॉनव्हेज थाली घेतली होती, सेपरेट सुरमई फ्राय. तुम्ही कोंबडी वडे पण ट्राय करू शकता इकडचे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. खूप सारे असे व्हिडिओ अजून येणार आहेत. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. बाय.